चौथ्या ओव्हरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये. तसंच 40+ साठी तुम्हाला 20 मिनिटं आहेत, 22 मिनिटं कमिटीने दिली आहेत. 23 मिनिट लागला, 2 धावा पेनल्टी आणि 1 खेळाडू 5व्या ओव्हरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये. आणि सर्कल क्रॉसिंग कंपल्सरी आहे, डायरेक्ट पेनल्टी. यस, चला फलंदाज. यस पंच, आपण देखील अगदी अधिक रिव्ह्यू घेऊ नका, डेअरच घेऊ नका अशी सूचना कमिटीकडून देखील आलेली आहे. आपला निर्णय अंतिम निर्णय असेल. 11 सामने कव्हर करायचे आहेत आणि आजच्या दुसऱ्या रजनीमधून टीम मीटिंग बिलकुल घ्यायची नाही. बघा 50+ आणि 40+ चे सर्व केले. विकेट घेतल्यानंतर तुम्ही एकत्र येऊ नका, चर्चा करू नका. यस, फक्त 2 ओव्हर नंतर तुम्हाला खेळवणं पाणी आतमध्ये दिलं जाईल. प्रत्येक ओव्हरला कोणी पाणी घेऊन आतमध्ये जाऊ नका. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब आहेत, सचिव प्रदीपजी जोशी आहेत, रवींद्र तरेसरे, सदाभाऊ म्हात्रे आहेत, गणेश ठाकरे, प्रमोददादा भोईर, सत्यवान पाटील आणि अरविंदजी भोईर साहेब माजी अध्यक्ष, हे सर्व मान्यवर कक्षामध्ये आहेत. नक्की सामन्याला सुरुवात होते. 50+. नक्कीच जानमन सारंगाव संघाचे सिनियर खेळाडू ज्ञानेश्वर मामा आपण स्टेजवर यायचं आहे. नक्कीच अध्यक्ष साहेबांशी आपल्याला भेटायचं आहे. ज्ञानेश्वर मामा आपण उपस्थित असाल तर या लगेच मान्यवर कक्षामध्ये आपण जाऊया. चालू सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे. श्याम स्पोर्ट धामणगाव वेलकम. मंगेशजी भोईर, मराठा पंजाब हॉटेल वॉल या संघाचे मालक. आणि पहिला चेंडू स्लॉक सिपच्या अंदाजाने खेळलेत. संतोष तरीच्या बॅटमधून हा पहिला सुंदर चौकार. बघा इनिंग ब्रेक मध्ये आपण 40+ सामन्याला इन्व्हाइट करतोय मातोश्री चाविंद्रा आणि शिवनेरी स्पोर्ट आमने. इथे अजून एक चांगला फटका. स्केअर ऑफ द विकेट संतोष तरे यांच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा चौकार. मधून हा 40+ तिसरा सामना. 50+ आपण तिसरा सामना पाहतोय. पहिला सामना जिंकला कालिका माता खारबाव कासने संघानं बालाजी स्पोर्ट सर्वे संघाला पराभूत केला. दुसरा सामना जिंकला रिद्धी सिद्धी काल्लीर या संघानं बर्फानी बाबा टेंबरे संघाला पराभूत केलाय. तर हा 50+ तिसरा सामना आणि पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जागृत मराठा राणाल. $50+ साठी देखील 17 मिनिटं आहेत. इथे हा चेंडू शेखर मयेकर एस्टनच्या मागे आहेत. $50+ साठी देखील पहिले 3 ओव्हर 17 मिनिटं आणि 40+ साठी 4 ओव्हरसाठी नक्कीच आपल्याला 22 मिनिटं आहेत. कमिटीकडून इथे हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला उचललं. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या पोचली होती
9 धावा. स्विंग अँड मिस. प्रदीप पाटील यांच्यासाठी चांगला चेंडू. गुरु पाटील मातोश्री चाविंद्र संघाचे एक सिनियर गोलंदाज आहेत आणि 50+ मधून श्याम स्पोर्ट धामणगाव या टीम कडून खेळताना पहिले ओव्हर 5 चेंडू फेकलेत, 9 धावा खर्च केलेत. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मिडॉन रिझन मध्ये उचलला आहे. पहिली ओव्हर आपण पाहिली तर बरोबर 8:28 पहिला चेंडू टाकला होता आणि 5 मिनिटं बरोबर झाली आहेत. 8:33 झालेली आहेत. प्रत्येकाने वेळेचे सहकार्य करा. तुमचा नवीन जाणारा फलंदाज तुम्ही तयार ठेवा. 30ची सर्कल कंपल्सरी क्रॉस करा. 3 ओव्हरला तुम्ही 17 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला 50+ वाले तर 2 धावा पेनल्टी आणि शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आपला इनफिल्डच्या आतमध्ये. 40+ ला देखील तोच नेम राहील. 4 ओव्हर 22 मिनिटं 23 मिनिटं घेतली, 2 धावा पेनल्टी, एक खेळाडू आतमध्ये. नक्कीच किशोर भाऊ आपलं देखील स्वागत आहे. वेताल कोपार या संघाचे एक सिनियर खेळाडू जागृत मांडा राहणार या टीमकडून 40+ क्रिकेट खेळतात आणि 12वे खेळाडू म्हणून आमच्या समोरच्या कक्षामध्ये आपलं स्वागत. वेलकम इंद्रप्रसाद पाटील, मंगेशजी भुईर, गोलंदाज दिलीप पाटील, जानमान गोवे या संघाकडून खेळणारा खेळाडू. बघा 8:28 आपला टाइम सुरू आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव लक्ष असू द्या. 3 ओव्हरसाठी 17 मिनिटं घेतली तर 2 धावांचा पेनल्टी आणि एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये 4थ्या ओव्हरमध्ये उभा करावा लागेल. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या पोचली आहे ती 11वर. यानंतरचा 40+ सामना असेल मातोश्री चाविंद्रा आणि शिवनेरी स्पोर्ट आमणी. जर हे 2 संघ तयार नसतील तर बालाजी स्पोर्ट सरवली आणि श्याम स्पोर्ट धामणगाव 50+ सामना असेल. बघा आम्ही 4ही संघांना आवाज दिलेला आहे. पहिल्या 40+ ला प्राधान्य. दोन्ही टीम आपण इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचं आहे. शिवनेरी स्पोर्ट आमणी आणि मातोश्री चाविंद्रा. धावसंख्या 13. संतोष तरे चांगली फलंदाजी करतात. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 11 खेळतात. 2 ओव्हर प्रदीप पाटील. शिवनेरी स्पोर्ट आमणी 40+ आणि मातोश्री चाविंद्रा 50+ खेळवायचं आहे. 40+ नसले तर 50+. यस बघा 40+ संघाला आम्ही आवाज देतोय. शिवनेरी स्पोर्ट आमणी आणि मातोश्री चाविंद्रा. वेलकम, सुस्वागतम. विनोददादा ठाकरे यांचं मंचावरती शुभागमन होतोय. नक्कीच ठाणे जिल्हा उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष आहेत आणि VSN कंपनी गावदेवी रांजणाली टीमचे करता धरता आणि आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष. आपला वेलकम. विनोददादा ठाकरे आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. BPL 2025 अध्यक्ष चषक. वीस धावा. पहिल्या 6 मध्ये 10 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये धावा आल्या 10 म्हणजे 10 चेंडूमध्ये 20 बनलेत. चांगली सुरुवात आहे प्रदीप पाटील आणि संतोष तरे यांच्या माध्यमातून. नक्कीच ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय संजयभाई म्हात्रे साहेबांना आणि त्यानंतर विनोददादा ठाकरे आणि सत्यरंजी पाटील आहेत. त्यानंतर प्रमोददादा भोईर, रवींद्र तरे सर, सदाभाऊ म्हात्रे यांना देखील ऑन स्क्रीनवर दाखवलं होतोय. हा फटका उडवला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक गुरुनाथ पाटील प्रयत्न जरूर चांगले केलेत मात्र डीप मधून वसंत यांची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील पूर्ण झालेला आहे. तब्बल 3 धावा
इथे धावून पळून पूर्ण केलेत. धावसंख्या 23. 2 वेळा सलग 13 धावा या 50+ खेळाडूंनी धावून पूर्ण केलेत. वा. श्यामजी चौधरी नक्कीच मास्टर 40+ या संघाचे पदाधिकारी आणि खेळाडू आहेत. आपण मनोहर कक्षामध्ये यायचं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. दिनेशजी आपण देखील दिनेश भोईर आणि श्यामजी चौधरी आपला भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 20-25 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. 2 ओव्हर 25 धावा चांगली टोटल आहे 50+. वेलकम श्यामजी चौधरी साहेब. अतिशय चांगली स्पर्धा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 ची दुसरी रजनी. बघूया गोट्या गावदेवी पिंपळगर संघाचे सिनियर खेळाडू ओव्हर नंबर 3 साठी आहेत. बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर BPL 2025 साठी स्पेशल 70-70 चेंडू आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. नक्कीच हा BPLचा जो लोगो आहे त्यांचे सुरेंद्रजी भुईर वीर तानाजी दापोडे संघाचे खेळाडू यांच्या माध्यमातून हा चेंडू इथे पेंट केला गेला आहे. धन्यवाद सुरेंद्रजी भुईर. चांगले गुणलेखक आहेत. चला स्पीडअप करा. गोटरांचा पहिला चेंडू अगदी प्रदीप पाटील यांनी खेळून काढला. बघूया दिलीप पाटील यांनी चेंडूला उचलला. दुसरी धाव इथे पूर्ण करताना फलंदाज प्रदीप पाटील. 27 धावा 13 चेंडू मध्ये 27 धावा आहेत. चांगली टोटल. अजून 11 चेंडू आहेत आणि 10 विकेट शेष आहेत. जागृत मराठा राणा टीम कडे हा चेंडू मिड विकेट रिजन मधून उचललाय. ते दुसऱ्या धावेसाठी प्रदीप पाटील यांच्याकडून कुठलाच प्रयत्न नाहीये. विकेट गमावलेली आहे. पहिलं विकेटचं पतन धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. पुणेरी स्पोर्ट आमने आणि मातोश्री चाविंद्रा यास बघा क्रॉसिंग चुकीची केली आणि लगेच 2 धावांचा पेनल्टी. जागृत मराठा राणा टीमला पंचांनी घोषित केलेला आहे. क्रॉसिंग कंपल्सरी आहे. लक्षात असू द्या. आपल्याला वॉर्निंग नाहीये सूचना नाहीये. डायरेक्ट पेनल्टीला सामोरे जावं लागेल. नवीन फलंदाज बघूया इथे हा चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझन मधून उचललाय. नरेंद्र पाटील आहेत. फक्त एक सिंगल धाव आली आहे. सिंगलनं धावसंख्या झाली होती 29.
किशोर म्हात्रे कालवार संघाचे यष्टीरक्षक इथे चेंडूला प्लेकचा फटका केलेत. बघूया विलास पाटील रॉकेट थ्रो मात्र धावा मिळते 2 मिळतील. चांगली रनिंग मिळून द विकेट. 2 धावांनी संघाची टोटल पोहोचली आहे. 2 ओव्हर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 बाद 31 धावा. संतोष तरे 22 वर खेळतात. प्रदीप पाटील 8 वर बाद झालेत. इथे फटका फसला. बघूया शॉट थर्डमॅन आणि यष्टीरक्षक धावतायत. वसंत चेंडूला उचलतात. 2 पूर्ण केलेत. 2 धावांनी संघाची टोटल डबल 3 33. 8-28 ला आपण पहिला चेंडू टाकलाय. या मॅचच्या इनिंगचा पहिला चेंडू. 8-28 नक्कीच शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. नाही 2 मिनिटं आहेत. कमिटीकडून 2 मिनिटं आहेत. नक्कीच आपण इथे बघूया काय घडलं आहे. डॉट बॉलची समाप्ती. 3 ओव्हर 11च्या सरासरीनं 33 आलेत. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. स्वागताने सन्मान करूया. नक्कीच मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विनोददादा ठाकरे यांचा स्वागताने सन्मान कंप्लीट करायचा आहे. उद्योग आघाडी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष साहेबांनी वेसन कंपनी गावदेवी रांजणोली या संघाचे करता धरता धन्यवाद. त्यानंतर दिनेश जोशी मास्टर 40+ चे एक उत्कृष्ट आणि माजी सरपंच प्रदीप जोशी आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश जोशी पिंपळगार ग्रामपंचायतचे माजी सरपंच. त्यानंतर काळूराम म्हात्रे जे गोलीश्वर मास्टर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच काळूरामजी म्हात्रे देखील इथे उपस्थित आहेत. नक्की जे सर्व आपले मास्टर 40+ ची कार्यकारिणी देखील आहे आणि उत्कृष्ट कबड्डीपटू देखील आहेत. क्या बात आहे. श्यामजी चौधरी साहेबांनी माहिती दिली आम्हाला देखील. नक्कीच गुंदवली म्हटलं की क्रिकेट कबड्डीचं माहेर घर. कालराम म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान प्रमोददादा भोर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया श्यामजी चौधरी साहेबांचा. नक्कीच मास्टर 40+ चे पदाधिकारी आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान प्रमोददादा भोर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. शमशेर चौधरी क्या बात है. विनोददादा ठाकरे यांच्या माध्यमातून भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषकासाठी रोख रक्कम 25,000चे धनादेश. टाळ्या होऊन जाऊ दे साहेबांसाठी. नक्कीच पैसा डोक्यात ठेवण्यापेक्षा हातात ठेवावा आणि विनोददादा ठाकरेंनी नेहमीच पैसा हातात ठेवलेला आहे. धन्यवाद साहेब. नक्कीच पैसा डोक्यात ठेवून फायदा नाही. पैसा हातात ठेवावा लागतोय आणि अगदी सरळ हाताने 25,000ची रोख देणगी या चषकासाठी साहेबांनी दिलेली आहे. आपलं खूप खूप धन्यवाद अध्यक्ष साहेब आणि संस्थापक अध्यक्ष साहेबांच्या वतीनं विनोददादा ठाकरे देखील आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. इथे बघूया विलास पाटील जॉली कामतगर संघाचे खेळाडू सध्या श्याम स्पोर्ट धामणगाव या टीम कडून 50+ च्या संघामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. धावा झाले 40. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. नक्कीच आज दिनेश जोशी असतील, कालरामजी म्हात्रे असतील, श्यामशेठ चौधरी असतील, हे आपले मास्टर 40+ चे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. आणि त्यांच्याच माध्यमातून कमिंग सून मध्ये आपल्याला एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून एक जिल्हास्तरीय 40+ ची बिग स्पर्धा याच खेडनगरीतून पाहायला मिळेल. स्पर्धेचा कालावधी 24 ते 27 मार्च या दरम्यान आहे. एप्रिल. नक्कीच अगदी
या चेंडूवर आपण पाहिलं तर षटकार ठोकलाय विलास पाटील. थोडेसे मागणे आपल्याला पाहायला मिळतात. संतोष तरे वन मॅन आर्मीची भूमिका अदा करतात. आतापर्यंत नाबाद 36 वर खेळतात. संघाची टोटल 46. संघाचे संघनायक आहेत जागृत मराठा राणाल आणि गावदेवी भादवड. संजयभाई म्हात्रे यांच्या टीमचे एक चांगले सलामीवीर. इथे हा फटका अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या स्टिकरवर लागलाय. बघूया सोमनाथ चौधरी आहेत चेंडूला उचलत आहेत. जानमान सरवली संघाची कुल कॅप्टन. वन शॉटचा इशारा आलाय. फक्त एकच धाव धावसंख्या 47. शेवटचा एक चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. चला शिवनेरी स्पोर्ट आमनी आणि मातोश्री चाविंद्र 40+. हा चेंडू देखील अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केले. चेंडू चाललाय डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इथे देखील मिस होईल. चेंडू सीमा पार आणि बघता बघता धावा बनलेत 51. चांगली धावसंख्या आहे. 4 ओव्हरमध्ये 51 आणि 52 धावांचं लक्ष उभं केलं आहे. नक्कीच इथे 52 धावा पहिल्या इनिंग मध्ये एका गड्याच्या मोबदल्यात जागृत मराठा राणा टीमने बनवलेत. आणि आता प्रत्युत्तर श्याम स्पोर्ट धामणगाव टीम समोर 24 चेंडूमध्ये 52 धावांचं लक्ष आहे. त्याला पुढील दोन्ही टीम शिवनेरी स्पोर्ट आमने आणि मातोश्री चाविंद्रा. या रामशेठ पाटील वेलकम. शिवनेरी स्पोर्ट आमने संतोष जोशी सर आपण संगणकाला पाठवायचं आहे. सचिन पाटील शिवनेरी स्पोर्ट आमनी संघाचे संगणक आपण लगेच या. मातोश्री चाविंद्रा संघाचे करता धरता आणि या BPL 2025 मध्ये देखील रामशेठ पाटील यांची टीम आपण पाहतोय. मातोश्री 11 चाविंद्रा असा 40+चा यानंतरचा सामना असेल. चला या लवकर दोन्ही टीम. चला मातोश्री चाविंद्रा संघाचे करता दाता रामशेठ पाटील उपस्थित आहेत. शिवनेरी स्पोर्ट आमने मान्यवर कक्षामधून श्यामचंद चौधरी असतील, कालरोनजी म्हात्रे असतील आणि दिनेशजी जोशी या मान्यवरांना आम्ही नक्कीच इन्व्हाइट करू. नाणेफेकी कक्षामध्ये दोन्ही संघनायक आपण नाणेफेकी कक्षामध्ये आपली लगेच उपस्थित द्यायचे. थांबा साहेब 2 मिनिटं थांबा. शिवनेरी स्पोर्ट आमने प्रल्हाद दादा आपली टीम आहे का संघनायक? नाणेफेकी करून घेऊया आपण. प्रल्हाद दादा नाईक आहेत, नाणेफेकी करून घेऊया. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम 40+, 50+. चला आपण 50+चा सामना यानंतर कंटिन्यू सुरू करणार आहोत. बालाजी स्पोर्ट आणि श्याम स्पोर्ट. साहेब यायचं आहे आपण या. आपण श्यामजी चौधरी साहेब, दिनेशजी जोशी आणि कालरामजी म्हात्रे आम्ही तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण ह्या नाणेफेकी कक्षामध्ये. RK बिल्डर अँड डेव्हलपर खासदार साहेबांचा लोगो, योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे, रणधीरजी म्हात्रे आणि सुमित शेठ म्हात्रे. टॉस बॉक्स पाहतोय. वेलकम दिनेश जोशी, श्यामशेठ चौधरी आणि कालराम म्हात्रे आमचे मास्टर 40+चे सर्व पदाधिकारी आहेत. बघा एका बाजूला संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब आणि दुसऱ्या बाजूला संजयभाई म्हात्रे अध्यक्ष असा लोगो आहे. कोण आवाज देईल? मयेकर आवाज देतील. श्यामशेठ चौधरी नाणेफेकी उडवत आहेत. संजयभाई म्हात्रे अध्यक्ष अशी मागणी
आणि एक्झॅक्ट तेच आलेलं आहे. मयेकर फक्त निर्णय सांगा. आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. फिल्डिंग स्वीकारले धन्यवाद दिनीजी जोशी. तरी ते नाणेफेकी जिंकून श्याम स्पोर्ट धामणगाव टीम चे संघनायक शेखर मयेकरनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी बाळाजी स्पोर्ट सरळीपाडा संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. धन्यवाद. जागृत मराठा राणाल्याने जागरूकता दाखवत असताना आपण पाहतोय की 52 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे श्याम स्पोर्ट धामणगाव संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेखर आणि वसंत गेलेले आहेत. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. 13च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. त्या बनतील काय हे पाहण्यासारखं राहील. 50+ हा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळते. जागृत मराठा राणाल पप्पूसेठ पाटील यांचा संघ 52 धावा बनवायच्या आहेत आणि त्यांच्या समेत श्याम स्पोर्ट धामणगाव अर्थात श्याम पाटील यांचा संघ यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. गोरसे गावचे माजी उपसरपंच सुभाषजी केने साहेब त्यांनी या आयोजन नियोजन त्याचबरोबर अनंतजी केने साहेबांना त्यांनी खास करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत कारण आपण पाहिलं तर आमच्या विभागातली ती श्याम स्पोर्ट धामणगाव टीम आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतो की त्यांनाही दिले जातात भरभरून शुभेच्छा. सुभाषजी केने साहेब आपल्याही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पहिला चेंडू क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने हाताला गेला आहे. काय करताय मैदानाच्या आतमध्ये आणि इथं मात्र आपण पाहतोय की सुवर्ण संधी लागून आली होती फलंदाज रनरच्या स्वरूपामध्ये बाद करण्यासाठी. निश्चित आपण जर पाहिलं तर एक चांगला चेंडू हाताला होता. शरीराचा वेध घेणारा 52 धावांचं लक्ष आहे. प्रति षटकामागे 13च्या सरासरीने धावा धावफलकावरती तुम्हाला जमा कराव्या लागतील. एक चांगली स्पर्धा मित्र ही आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन भिवंडी प्रीमियर लीग पाहायला मिळते. 40+ आणि 50+ हे मॅचेस या ठिकाणी पाहतोय आपण. ऑन साईडला खेळून काढलेला आहे. एकदा या ठिकाणी घेतली गेली जाते. दुसरीचा प्रयत्न हा ना इथेही पाहायला मिळाला होता. या दोन फलंदाजांमध्ये ताळमेळ कमी पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहिलं तो तर सलग दुसऱ्या चेंडूवरती 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जात आहे. आज आपण पाहिलं तर कालिका माता खारबाव संघाने सलग दुसरा विजय संपादन करताना पाहायला मिळते. कालच्या रजनीमध्ये सुद्धा एक विजय संपादन केला होता ना आजही आपण पाहिलं तर विजय संपादन केलं. मागील सामन्यामध्ये रिद्धी सिद्धी काल्हेर या संघाने एक चांगली चुरशीची लढत पाहायला मिळाली. या ठिकाणी पाहूया इथं मात्र उडवला जरूर आहे. पाहूया खाली रिझन आहे की क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला जातोय आणि दुसरीची मागणी केली जाते आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 4 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. याच्यानंतरही आपल्याला पाहायला मिळेल 50+ ची मॅच बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा वर्सेस श्याम स्पोर्ट धामणगाव. यावेळेस हलक्या त्याने पाहतोय आपण दिशा दिली होती पॉईंटच्या रिझनला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. इथेही एकच धाव घेतली जाते. प्रति ओव्हरला एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक बाउंड्री येणं गरजेचं आहे कारण प्रति ओव्हर मागे 13च्या सरासरीने तुम्हाला धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. आतापर्यंत आपण पाहतो 4 चेंडू टाकून झालेले आहेत ना फक्त 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू जातोय. एक धाव इथे घेतलेली आहे. दुसरी धावेची मागणी इथं पाहायला मिळते.
आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 7 या अंकावरती लागली गेली आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विजय साकारतोय. कारण आपण पाहतोय की 13 धावा प्रति ओव्हर मागे खर्च करायच्या होत्या, परंतु त्या आपण पाहतो कमी धावा आतापर्यंत. यावेळेस उडवला इनफिल्डच्या परतून पाहूया. क्षेत्ररक्षक धावतोय संतोष तर त्याच्या मागे आणि इथं मात्र काय घडतं पाहूया. चेंडूला अडवलं गेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खूप वेगाने चेंडूवरती झेपावले होते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या 9 अंकावरती पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला, समाप्त झाला. धावपालकावरती लागल्या 9. अजूनही आपण पाहिलं तर 43 धावांची गरज आहे 18 चेंडू मागे. म्हणजे आता मात्र 14-15च्या सरासरीने धावा धावपालकावरती जमा करावे लागतील. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 9 लागली गेली, परंतु जागृत मराठा रानाल संघाला क्रॉसिंगची पेनल्टी लागली होती 2 धावांची. ती या ठिकाणी ऍड केली जाते. 11 धावा धावफलकावरती इथं मात्र पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस पुढे सरसावून मारलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आपण पाहतोय रजनीश, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. चौकार. या ठिकाणी पाहतोय चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती धावाला मिळतो. 11 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या अंकावरती. अशा रना येणं गरजेचं आहे मॅचमध्ये बनवून राहण्यासाठी. आणि तो आगाज सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळतोय शेखर यांच्या बॅटमधून. चांगला फटका. पाहूया पुढे चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा प्रदीप पाटील तयार होत आहे. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावचे या ठिकाणी होते सांगता. पुढे चेंडू. यावेळेस ही अतिशय वेगाने बॅट फिरवली होती, परंतु चेंडू येण्याच्या अगोदर बॅट मात्र फिरून मोकाट झाले होते. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालेला आहे. शेखर मयेकर कुठेतरी आता आपण पाहू शकता टेन्समध्ये पाहायला मिळत आहेत. थोडासा प्रेशराइज झालेला आहेत. आता मात्र पाहतोय आपण पॉईंटच्या रिझनला चेंडू जातोय डीपमध्ये. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी प्रयत्न या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. या 2 धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. 52 धावांचं लक्ष्य आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. धावसंख्या 17 या अंकावरती. 4 षटकांचा सामना आहे. पाहूया पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मिस टाइम झालेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. चेंडू थोडीशी फसवेगिरी करतोय आणि या चकमकीत इथं दुसरी धाव घेण्याचा मानस आखला होता आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये शेखर मयेकर बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होते गुरुनाथ पाटील. पाहूया चांगला खेळाडू आहे, परंतु डावाला सावरलं जाईल का आवरलं जाईल का हे पाहण्यासारखं राहील. पहिल्या चेंडूवरती शेखर मयेकर यांना
शारीरिक इजा झाली होती, त्या कारणास्तव आपण पाहतोय की तेवढ्या आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळालं नाही आहे. एक चौकार जरूर त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला, परंतु आत्मविश्वास जो नेहमी फलंदाजीमध्ये असतोय तो मात्र पाहायला मिळाला नव्हता. पाहूया नवीन फलंदाज गुरुनाथ जातोय मैदानाच्या आतमध्ये, काय घडतं पाहूया. या ठिकाणी मात्र बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आलेला पाहायला मिळत होता, परंतु अतिशय हुशार गोलंदाज पाहायला मिळते प्रदीप पाटील. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट केले जाते. दुसरं धावसंख्या जर पाहिली तर 18 अंकावरती 9च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र 2 षटकामागे 17च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये गुंदवली एक्सप्रेस प्रेमनाथ पाटील यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तयार होत आहे, सज्ज होत आहेत. या षटकानंतर समजेल शेवटच्या ओव्हरला किती धावा शिल्लक असतील, शेष असतील. परंतु आताही आपण जर विचार केला तर 2 षटकामागे 34 धावा जमा करायच्या आहेत. त्याही कुठेतरी पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धावचे होते सांगता पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे सानस्पोर्ट धामणगाव संघाच्या. कारण हवं तसं खुलून फलंदाजी करून देत नाही आहे. प्रत्येक फलंदाजाला मात्र बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज करत आहेत. षटक क्रमांक 3 आहे. पहिल्या चेंडूवरती प्रेमनाथ पाटील मात्र आपली जादू दाखवत आहे गोलंदाजाची. पुन्हा एकदा पाहूया, तयार होत आहे. यावेळेस इथंही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, याला म्हणतात ब्लाइंड शॉट. निर्धावची पुन्हा एकदा होते सांगता. प्रेमनाथ पाटील आपण पाहतोय गंगामाता गुंदवली संघाकडून नेहमी खेळत असताना पाहायला मिळत आहेत, परंतु आज या टीममध्ये सामील आहेत जागृत मराठा राणाल. पुढे चेंडू या वेळेस मात्र पहा किती आगल्या वेगळ्या शैलीने अंपायर मात्र व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. सुनील म्हात्रे सर म्हटलं तर खूप एन्जॉय करतात क्रिकेटला आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एन्जॉय करणं गरजेचं आहे. आणि आगामी कालामध्ये भिवंडीचा गोटे अंपायर म्हणून संबोधला जाणारा हा पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणा केला जातोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 20-20 या अंकावरती. 2 निर्धाव त्यानंतर 2 व्हाईट बॉल. गतीवरती नियंत्रण या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आहे. ओव्हर क्रमांक 3 आहे. 52 धावा जमा करायच्या आहेत. त्यातल्या 20 धावा आतापर्यंत जमा केल्या धावफलकावरती. अजूनही आपल्याला 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 32 धावांची गरज. 10 चेंडू आणि 32 धावा. पुढे चेंडू या वेळेस मात्र पहा पूर्णपणे चार्ज झालेले आहेत. एनर्जी भरलेली आहे पंचांच्या मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा दिला जातोय. आज कुठल्याही प्रकारची हॅट्रिक इथं झाली नाही आहे, परंतु व्हाईट बॉलची तर हॅट्रिक झालेली आहे. निश्चित एक्स्ट्रा पॉवर माणसाच्या शरीरामध्ये असले की एनर्जी मात्र दिसून येते आणि ते प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये सुनील म्हात्रे सरांच्या पंचगिरीमध्ये पाहायला मिळत आहे. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस पॉईंटच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. या ठिकाणी पाहूया क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचलणी केली जाते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आणि या ठिकाणी पाहता पाहता आपण पाहू शकता 3री धावी कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना 2 फलंदाज. धावसंख्या 3 ने पुढे सरकते ती म्हणजे 24 या अंकावरती. अजूनही 28 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 28 धावा. आपल्या फॉलोमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा होतील तयार. या 3 चेंडू मागे चांगली धावसंख्या होणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके येणं तरी गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये सामन्यामध्ये बनून राहू शकतायत. पाहूया
यावेळेस आपण पाहतोय इथेही पाहतोय आपण एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आणि या वेळेस आपण पाहतोय 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 26 धावा धावफलकावरती लागले गेलेत. म्हणजे अर्ध्या धावा आतापर्यंत बनल्यात, अर्ध्या अजून बाकी आहेत, परंतु चेंडू भरपूर कमी आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. जिद्द चिकाटीने संघर्ष करावा लागेल. चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवावं लागेल, परंतु तसं काही होत नाही आहे. या ठिकाणी पाहतोय निर्धाव जे होते सांगता मॅच मध्ये आता मात्र भरपूर पुढे पाहायला मिळते. जागृत मराठा राणाला हा संघ विजयाच्या वाटचालीकडे पाहताना दिसतोय. यावेळेस मात्र एजंट गॉन फलंदाज बाद होते कटआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होते, दाखल होत आहेत. दिलीप पाटील पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. इथं मात्र भरपूर मजबूत स्थितीमध्ये जागृत मराठा राणाल या संघाला आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर लगातार 3 व्हाईट बॉल ही पाहायला मिळाले, परंतु मोठा फटका खेळू दिले नाही आहे. व्हाईट बॉल हाताळून ही 3 डॉट चेंडू ही फेकले गेलेत आणि एक गडी सुद्धा बाद केले गेला आहे. धावसंख्या पाहतोय आपण 26 या अंकावरती अजूनही थांबून आहे. 3 व्हाईट बॉल टाकून 8 धावा फक्त खर्च केल्यात. शेवटचा अंतिम षटक आहे आणि 26 धावांची आवश्यकता. याच्यानंतर आपल्याला 50+ मॅच पाहायला मिळेल. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा आणि शान स्पोर्ट धामणगाव, जो आता मात्र इन ॲक्शनमध्ये दिसतोय फलंदाजी करत असताना. तो संघ पुन्हा बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा या संघाचे 2 हात घेणार आहेत. यावेळेस चेसिंग करतायत, परंतु त्या मॅचमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय डावेस्टी सोडून जातोय की काय पंच काय इशारे देतात पाहूया. यस, व्हाईट बॉल आहे आणि एक पलून काढलेली धाव, म्हणजे अशा रीतीने या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. संतोष तरे निश्चित या स्पर्धेसाठी याही व्यक्तिमत्वाने खूप मेहनत घेतलेली आहे. अप टू डेट डाटा पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहोचवला जातो त्यांच्या माध्यमातून. फलंदाजी करत असताना चांगल्या धावा धावफलकावरती जमा केल्या. 41 धावा आपण पाहिल्या तर नाबाद कुठून काढल्या होत्या. आणि गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारे खेळ केला जातो. पहिल्या चेंडू मात्र व्हाईट बॉल हाताला गेला, 2 धावा खर्च केल्या. पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलेला आहेत प्रेमनाथ पाटील आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी फेकी चांगली झाली होती, परंतु कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आणि या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पाहतोय आपण 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. या धावांचं जे आव्हान आहे ते कमी करण्याचं कुठेतरी काम पाहायला मिळेल. विजय मात्र खूप दूर आपल्यापासून जाताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र उडवलाय पाहूया ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलला जाईल तोपर्यंत या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. या सामन्याची औपचारिकता जणू काय आपल्याला पाहायला मिळते. जी फटकेबाजी व्हायला हवी ती फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. एक चौकार आपल्याला फक्त पाहायला मिळाला या इनिंगमध्ये.
काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अतिशय अग्रेसिव्ह क्रिकेट पाहायला मिळत आहेत. किती धावतील धावून तर काय काम बनणार नाही आहे. तुम्हाला बिग हिट षटकार खेचावे लागतील. आता मात्र आपण जर पाहिलं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या धापलकावरती 34 म्हणजे 18 धावा अजूनही बाकी आहे. म्हणजे 3 षटकार लागणं गरजेचं आहे परंतु असं काही घडत नाही आहे. झेलच्या स्वरूपात फलंदाज मात्र होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नरेंद्र जातोय नवीन फलंदाज. ही औपचारिकता म्हणावी लागेल या मॅचची कारण आपण पाहतोय भरपूर धावा अजूनही विजयासाठी हवे आहेत आणि चेंडू मात्र 2 शिल्लक आहेत. 52 धावांचं आव्हान होतं. त्याचा पाठलाग करत असताना मात्र गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हर 9 धावांचं, दुसरा ओव्हर पाहिलं तर 7 धावांचं, तिसरं ओव्हर 8 धावांचं आणि त्यातल्या त्यात पॅनल्टीच्या धावाही ॲड केल्या गेल्या होत्या 2 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव घेतली जाते. एकेरी दुहेरीने काम बनणार नाही आहे. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. या सामन्यावरती पूर्णपणे पकड विजय रथावरती बसलेला संघ आपल्याला पाहायला मिळते. जागृत मराठा राहणार यावेळेस उडवला आहे. पाहूया एक चांगली कामगिरी या ठिकाणी आपण जर पाहिली तर संतोष तरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना 41 धावा जमा केल्या. गोलंदाजी करत असताना एक चांगली गोलंदाजी केली आणि या सामन्यावरती आपलं प्रभुत्व गाजवताना पाहायला मिळालं. त्या कारणास्तव आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो संतोष तरे असं जातोय. तर प्लीज आपण यायचा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे. चला चान्स फॉर धामणगाव. आपण चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मैदानाच्या आतमध्ये सर्व काय येईल. ज्यावेळेस ड्रिंक ब्रेक होईल त्यावेळेस तुम्हाला जिरा सोडा लागेल तेही येईल, पाणी लागेल तेही येईल कारण ती सोय रवींद्र तरे सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चला चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चान्स फॉर धामणगाव विनंती असेल आपण लगेच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. संतोष तरे आपण या आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार घेऊन जायचा आहे.